मधुकरच्या चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सर्व आपल्या गावातील नेतेगण, माझ्या पुढे असलेले गावातील इतर सर्व नेते, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ आणि माझ्या गावचे सर्व उद्याचं निंबूत काढवणारे सर्व विद्यार्थी, प्रथमतः मधुकरला निश्चित मनापासून त्याचं अभिनंदनही करतो. आणि दुसरं म्हणजे गेले 2 वर्षात त्या पद्धतीने तो चॅनल जो चालवतोय, मला वाटते त्या चॅनलच्या निमित्ताने बऱ्याच जणांना न्याय सुद्धा मिळत आलेला आहे. पुढेही असंच त्याने चाललं पाहिजे, चालवं असं या निमित्ताने मी त्याला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, हे चॅनल चालू करत असताना मला आठवते मी मधुकरला म्हटलो होतो, तू चालू करतोय चांगली गोष्ट आहे. हे चालू करत असताना तुला काय अडचण असेल, तुला काय वस्तू अजून काय खरेदी करायची असतील तर मला कल्पना दे, 100% तुला मदत केली जाईल. त्याच्यामागं माझा हेतू एवढाच होता की प्रत्येक गोष्टीत आपल्या गावचं नाव उज्ज्वल व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने निश्चित आपल्या गावाचं नाव उज्ज्वल मधुकर करतोय. या निमित्ताने मी मधुकरला परत सांगू इच्छितो, आता जगात सगळ्या आधुनिक पद्धतीने काम चालू आहे, फेसबुक वगैरे वगैरे आता बघतो. अजून मला त्याची बऱ्यापैकी अजून माहिती सुद्धा नाही खरं म्हणजे, पण मी मधुकरला ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की नवीन टेक्नॉलॉजी जर का काय अजून त्यात असेल की ज्याचा तुला भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे, होईल, तर मला तशी कल्पना दे आणि त्या पद्धतीने 100% मधुकरला मदत केली जाईल. तर त्यात माझ्या गावाचं नाव परत उज्ज्वल होणार आहे. आपल्या पंचकृषीतील व्यक्तींना, शेतकऱ्यांना निश्चित लाभ मिळणार आहे. काम करत असताना निश्चित मी मधुकरला सांगेल, कुठं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर का खरी गोष्ट असेल तर द्यायचंही काही कारण नाही, पण प्रसिद्धीसाठी बरेच जण, आता मी बघतो मी काही जण करतात, 2 पैसे मिळण्यासाठी करतात. हे मी 40 वर्षात बऱ्यापैकी अनुभवले. आपल्याला ते करायचं नाही. तुझ्यासाठी मी आहे, गाव आहे, त्यामुळं इतर कोणापाशी भीक मागायची गरज नाहीये. ते आपल्या गावाला निश्चित मला वाटतं कमीपणा येऊ शकतो, येईल, आणि अशा पद्धतीने त्याने चाललं पाहिजे. माझी अपेक्षा आहे की मधुकर नुसतं जिल्हा लेवलवर नाही आता चालवणार, महाराष्ट्रात तुझं नाव यायला पाहिजे. अशा पद्धतीने तू पावलं टाकली पाहिजे, टाक. आणि कुठली अडचण असली वरच्या लेवलपर्यंत तरी मला सांगितल्यानंतर माझ्याकडनं निश्चित प्रयत्न केले जातील.